जय हिंद मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की 17,000 पोलीस भरतीचं या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली आहे. पण अजूनही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जी जाहिरातीचा कधी येणार यासंबंधी कुठल्याही प्रकारचा क्लिअरन्स जो आहे तो सरकारकडून देण्यात आलेला नाही. आधी सरकारचं म्हणणं होतं की आचारसंहितेपूर्वीच त्या ठिकाणी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. तर मित्रांनो, 13 ते 23 च्या दरम्यान जी आहे ती आचारसंहिता सुरू होणार, 13 ते 23 मार्च. तत्पूर्वी त्या आधीच जर जाहिरात आली तर बरं होईल, किंवा जर त्याच्यानंतर जर झालं मित्रांनो तर जो आहे तो खूप वेळ लागू शकतो. आता या ठिकाणी आजचा विषय हा नाही आहे की जाहिरात कधी येणार. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की पोलीस भरतीला त्या ठिकाणी मराठा आरक्षण लागणार की नाही लागणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, 10% आरक्षण जे आहे ते या ठिकाणी नोकरीमध्ये आणि त्या ठिकाणी जे आहे शिक्षणामध्ये 10%, 10% जे आहे ते आरक्षण देण्यात आलेलं आहे. नोकरीमध्ये 10% आहे, शिक्षणात पण 10% त्या ठिकाणी आरक्षण दिलं. तर मित्रांनो, विषय असा आहे की यापूर्वी तामिळनाडूमध्ये एक केस झाली होती. तर तिथल्या एका समाजाला सुद्धा त्या ठिकाणी 10.5% आरक्षण जे आहे ते तामिळनाडू गव्हर्नमेंटने दिलं. आता त्याच्यावरती काही तिथल्या जे आहे ते रिजनल जातींनी आक्षेप घेत केस सुरू केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे तो खटला अजूनही पेंडिंग आहे, कुठलाही निकाल झालेला नाही. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी राज्य सरकारला तेवढे अधिकार नाही की तुम्ही डायरेक्ट जो आहे तो रिझर्वेशनचा मुद्दा या ठिकाणी देऊ शकता. तर महाराष्ट्र सरकारने संपूर्ण जे आहे ती घोषणा केलेली आहे आणि याबाबत सगळे जे आहे ते अजून तरी मला वाटतं जे प्रसिद्ध केलेलं नाही, पण यदा कदाचित लवकरात लवकर जे आहे ते अध्यादेश काढून देतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आता महत्त्वाचा विषय असा आहे की हे जे आहे ते मराठा आरक्षणाबद्दल, तर आता जी पोलीस भरती 17,000चा जो आकृतीबंध तयार केलेला आहे, तर हा आकृतीबंध जो आहे तो आता परत एकदा नव्याने तयार करण्यात येईल. आणि जागा ज्या आहेत त्या ठिकाणी ओपनसाठी जेवढे असतील तर त्याच्यातून जे आहे ते या ठिकाणी 10% जे आहे ते सगळ्या बाजूने कट होऊन आणि या ठिकाणी जे आहे ते मराठा आरक्षणाला देण्यात येते. तत्पूर्वी मित्रांनो, सांगायचं असं की कुठल्याही जातीचं त्या ठिकाणी आरक्षण जे आहे ते कमी झालेलं नाही आहे. सगळ्यांचं जेवढंच्या जेवढंच आहे. STला 60% आहे, SCला 13% आहे, OBCला माझ्या मते 19% काहीतरी आहे. तर असं जे आहे ते सगळ्यांना आरक्षण तेवढेच आहे. आणि फक्त आता एक नव्याने ॲड होईल मराठा, त्यांना जे आहे ते या ठिकाणी 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही मित्रांनो, पोलीस भरतीच नाही तर राज्य शासनाच्या ज्या आपण भरत्या येतील त्यामध्ये राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मराठा समाजाला जे आहे ते 10% त्यामध्ये कंपल्सन असणार आहे. म्हणजे आता ज्या आपल्या SC ST OBC त्याच्यानंतर EWS ह्या जेवढ्याही कॅटेगरी आहेत त्याप्रमाणेच मराठा समाजालासुद्धा त्या ठिकाणी आरक्षण जे आहे ते कंपल्शन करण्यात आलेलं आहे, असं राज्य शासनाचं म्हणणं आहे. मित्रांनो, अजून ऑफिशियल काहीच नाही. जो येतो तो त्या ठिकाणी नेता लोक जे असतात, नेता किसी का नाही होता मित्रांनो. प्रत्येकजण येतो आपला स्वार्थ साधून जातो आणि त्या ठिकाणी जशा निवडणुका जवळ येतात, आता त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी एवढ्या दिवस उपोषण केलं तेव्हा कोणाला काही जाग नाही आली. आणि जशा निवडणुका जवळ येऊ लागतात, हे लोक जे आहेत ते आपले स्वार्थ साधू लागतात. त्याच्यामुळे मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की नेता किसी का नहीं होता, जो सबसे लेता वही नेता. जो सगळ्यांकडून घेतो ना तोच नेता असतो. कारण त्यांचं कामच ते. पॉलिटिशियन्स असे नाही राहत की सगळे भ्रष्ट राहतात. पण मित्रांनो, कुठे ना कुठे 90% ते एकाच माळेचे मणी असतात आणि आपण त्या माळेला अटकायचं नाही. आपण तरुण युवा आहोत, आपल्याला पोलीस भरती किंवा दुसऱ्या कोणत्याही ज्या भरत्या आहेत, वन भरती झाली, त्याच्यानंतर SSC GD झाली, आपल्याला या भरत्या ज्या त्या क्लिअर करायच्या आहेत. आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही आहे. तुम्ही कोणतरी येईल तुम्हाला इन्फ्लुएन्स करेल, या ठिकाणी मोर्चाला जायचं आहे, त्या ठिकाणी अमुक या फलाना ढिमकाना, तर याच्या नादात आपल्याला पडायचं नाही मित्रांनो. तर हा आरक्षणाचा मुद्दा आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. खूप स्ट्रॉंग सोर्सेसकडून मित्रांनो माहिती मिळालेली आहे की त्या ठिकाणी मराठा समाजाला या पोलीस भरतीत त्या ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, जे आपण पुढच्या येतील आता इथून त्या ठिकाणी ह्या जानेवारीपासून म्हणजे या फेब्रुवारीपासून, तर ह्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात येईल. आता या ठिकाणी बघू शकता की 17,000 पोलिसांची मेगा भरतीचं अनाउन्समेंट झाली आणि मार्चमध्ये प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र तब्बल त्या ठिकाणी जे आहे ते जेवढे पण त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांची क्षमता वाढवण्याचे आदेश पण या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता 10 प्रशिक्षण केंद्र आहेत एकूण आणि त्यांची क्षमता जी आहे ते 6,000 आहे. पण आता ही क्षमता जी आहे ते 8,600 करण्यात आलेली आहे. आणि आणखी ती 5,000 जे आहे ते 5,000ने आणखी वाढवतील. म्हणजे हे 8 5 13,600
या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण संस्था आहेत, त्याचे जे आहे ती क्षमता वाढवणार आहेत आणि एकूण 10 संस्था आहेत. या ठिकाणी विजय बिदरकोटे यांचं म्हणणं आहे की नुसती घोषणा नको, प्रत्यक्षात मेगा भरती होणे आवश्यक. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे स्वर्गीय माजी गृहमंत्री आर पाटील यांच्याच नंतर हा निर्णय घेतला. प्रदीर्घ कालावधीनंतर त्या ठिकाणी मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. पोलीस खात्यातील भरतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या गुन्हेगारीला जो आहे तो नक्कीच आळा बसेल. राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवा वर्गाला पोलीस होण्याची सुवर्णसंधी भेटत आहे. या ठिकाणी राज्य शासनाने नुकतीच घोषणा न करता प्रत्यक्षात मेगा भरतीला सुरुवात करावी अशी जी आहे ती विनंती या ठिकाणी जिल्हाध्यक्ष स्पर्धा समन्वयक समिती जी आहे यांनी केलेली आहे सोलापूरचे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट एक पाऊल आपण याला सांगू शकतो की कोणी ना कोणी अवेअरनेस पसरवून राहिलं. नुसती अनाऊन्समेंट झाली म्हणून भरती होत नसते मित्रांनो. तर त्यासाठी जे आहे ते आकृतिबंध तयार करून त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे आहे ती जी पण चळवळ करता येईल, लवकरात लवकर एखादी भरती प्रक्रिया जशी सुरू होईल तशी लवकरात लवकर जे सुरू करावी. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की भरती प्रक्रिया जी परीक्षा येईल ती कशी होणार आहे. तर मित्रांनो, भरती प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. होय, हे मी आधी पण सांगितलं, आता पण सांगतो. JRमध्ये मेन्शन आहे की परीक्षा जी आहे ती ऑनलाईन येईल आणि ज्यामध्ये TCS किंवा IBPS जे आहे त्या ठिकाणी कोणते ज्यांना पण टेंडर भेटेल मित्रांनो, तर ते जे आहे त्या ठिकाणी परीक्षा जे आहे ते ऑनलाईन कंडक्ट करतील. तर मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही एक आय थिंक धाराशिवमधला तुम्ही एक इश्यू बघितलाच असेल की हॉल तिकीटवर डायरेक्ट त्या ठिकाणी ABCD अशा लाईन बाय लाईन क्वेश्चननुसार एका हॉरिझॉन्टल आडव्या लाईनमध्ये संपूर्ण आन्सर जे आहे ते छापून आलेले होते. होय मित्रांनो, अतिशय धक्कादायक बाब आहे. माझ्या मते WCDचा पेपर होता आणि खूप धक्कादायक बाब समोर आलेले आहे आणि चक्क ते जे सेंटरचे आहेत ते पण मानायला तयार नाही. माझ्या मते राज्य शासनाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी कांगणे सर आहेत, विठ्ठल कांगणे सर यांनी खूप वेळोवेळा सांगितलं होतं. मागच्या वेळी पण ते बोलले होते की तुम्हाला जर पुरावेच लागत असतील तर पुरावे देतो आम्ही, आणि त्यांनी खूप मोठा मोर्चा पण काढला होता. प्रतिसाद पण चांगला भेटला होता. पण सरकारने थोड्या दिवसासाठी त्याच्यावर लक्ष दिलं आणि नेहमीप्रमाणे जसं काही झालंच नाही. तर मित्रांनो, विठ्ठल कांगणे सरांनी मागं पण खूप मोठा एक इनिशिएटिव्ह आणला होता आणि आत्ता पण त्यांनी रिसेंटली आणला. त्याच्यामध्ये पण खूप भरती झाले होते मित्रांनो. खूप चांगलं काम करतायत सर. पण विषय असा आहे की सरकार ना थोड्या वेळासाठी ऐकतं आणि त्यांच्या नाही का ते कानाजवळ माखी कशी निघून जाते तसे एकदम इग्नोर करून देता आणि ह्या सगळ्या गोष्टीला जिथल्या तिथं आळा बसून जातो. आता हे असं पहिलंच नाही कसं झालेलं आहे. याआधी पण मित्रांनो खूप वेळा डायरेक्ट त्या ठिकाणी हॉल तिकीटच्या बॅक साईडला जे आहे ते प्रिंट मारून त्याच्यावरच आन्सर छापून आणले होते. जे पर्यवेक्षक राहतात तिथले ते इन्व्हेस्टिगेटर किंवा जे त्या ठिकाणी सेंटरचे ओनर्स जे पण असतात तिथे मॅनेज करणारे त्यांनी जे आहे ते संपूर्ण आन्सर केले होते. मित्रांनो, ऑनलाईनमध्ये फ्रॉड करणं शक्य नाही, पण अशा पद्धतीने फ्रॉड जे आहे ते होऊ शकतात आणि हे आता विद्यार्थ्यांना तसेच सगळ्यांना कळून चुकलं आहे. विद्यार्थी आता याबाबत सतर्क झालेले आहेत. तरी पण जर तुमच्या आजूबाजूला एखादा जर असा झपाटा करत असेल ना मित्रांनो, तर तिथंच त्याच्या कानाखाली वाजवून द्यायचे आणि विषय सोडून द्यायचा. कारण विषय असा आहे की ती नोकरी जर आपल्याला नसेल भेटेल तर ते जो समोरचा आहे ती तुमची नोकरी खातो असं समजा. कदाचित ती सीट तुमची असती पण त्याने चिटिंग केल्यामुळे ती तुमच्या हातून गेली, किंवा तुमच्या मित्राची असती तर त्याने चिटिंग केल्यामुळे त्याच्या हातून गेली. तर मित्रांनो, असे खूप जे आहे ते आजकाल असे जे आहे ते खूप मॅटर्स होऊ राहिले आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो की ऑनलाईन पद्धतीत आणि खूप संस्थांचा जो आहे ते याला अजूनही विरोध आहे की परीक्षा जी आहे ते ऑनलाईन हवी. कारण मित्रांनो, परीक्षा जर ऑनलाईन झाली तर खूप मोठी गडबड होण्याची पण दाट शक्यता आहे. कारण आजकाल तर मागं बी तुम्ही बघितलंच असेल, तलाठी भरतीला डायरेक्ट 254, 214. मित्रांनो, ते एक लिमिट आहे नॉर्मलायझेशनचं. ते कसे कॅल्क्युलेट करतात त्यांनाच माहीत. काहीतरी एक फॉर्म्युला दिलेला असतो, तो फॉर्म्युला पण धड समजत नाही आणि ते म्हणतात की हे नॉर्मलायझेशन आहे. तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन याला नाही सांगू शकत का तुम्ही डायरेक्ट आउट ऑफ तुम्ही काढून टाकताय मार्क. याला तुम्ही ते नॉर्मलायझेशन होऊच नाही शकत. नॉर्मलायझेशन म्हणजे कुठेतरी इक्वली नाही का. आपण एक म्हणू शकतो चला मला पेपर थोडा टफ होता तर मला 54 पडले तर 54चे 56 60 होऊ शकतं. तुम्ही डायरेक्ट 100चे 214 214 करत असाल तर त्याला कुठलाही अर्थ जो आहे तो उरत नाही. परीक्षा जर तुम्ही घेतायच विद्यार्थ्यांकडून मित्रांनो 900-1000 रुपये घेताय तर तुम्ही कमीत कमी परीक्षा तरी एका चांगल्या पद्धतीने घ्या, ही विद्यार्थ्यांची जी आहे ती नम्र विनंती.
तर सोबतच मित्रांनो या ठिकाणी आजचा महत्त्वाचा मुद्दा होता की मराठ्यांचं आरक्षण, त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की ऑनलाईन परीक्षेत होणारे फ्रॉड. तर आय होप मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.